नमस्कार मंडळी, आम्ही सर डॉक्टर एम.एस. गोसावी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या महाविद्यालयातील तृतीय वर्ष B.Pharm मध्ये शिकणारे विद्यार्थी, आज जागतिक विश्व हृदय दिनानिमित्त आम्ही तुमच्या समोर एक पथनाट्य घेऊन आलो आहोत, ज्याचा विषय आहे हृदय सांभाळा जीवन वाचवा. तर आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे सध्या हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. तर त्याची महत्त्वाची कारणे म्हणजे कोणती? तर पहिलं तर म्हणजे जंक फूड, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर हे चवीला किती जरी चांगले असले तरी याचा परिणाम हृदयावरती मोठ्या प्रमाणात होतो. त्यानंतर आहे व्यायाम. पूर्वीचे लोक चालत जायचे, शारीरिक श्रम करायचे, परंतु सध्या गाडी, मोबाईल यामुळे शारीरिक श्रम कमी झालेले आहे आणि त्याचमुळे त्याचा परिणाम हृदयावर होऊ लागला आहे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे ताणतणाव, नातेसंबंधांचा, नोकरीचा, अभ्यासाचा ताण हृदयावरती दडपण ठेवतो. या सर्वांमुळे नेमकी होतच आहे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे धमनी ज्या आहेत त्या अरुंद होतात. त्या अरुंद झाल्यानंतर रक्त पुरवठा बंद होतो. ते बंद झाल्यावर हृदयविकार होतो. त्याच कारणामुळे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. तर चला बघूया असाच एक प्रसंग. जेव्हा अचानक कुणाला तरी हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा नेमकी होतं काय आणि नेमकी काय करायचं? दृश्य पहिले, बाजारपेठेचा गजबज आहे. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. छातीत जळजळ होतं रे. श्वास घ्यायला त्रास होत आहे. काय होतंय तुला? अरे कोणीतरी मदत करा. अरे याचा हार्ट अटॅक सारखं दिसतंय, पण आपण काय करू शकतो? आपण तर यावर काहीच करू शकत नाही. डॉक्टरांनाच बोलवावं लागेल. अहो डॉक्टर येईपर्यंत थांबलो तर उशिरी. त्यासाठी आपल्याला प्राथमिक उपचार करायला हवा. दृश्य दुसरे, विद्यार्थी पुढे येतात. एक मिनिट, सर्वांनी मागे सरका. अरे घाम येतोय खूप, छातीत उत्तमपणे आणि श्वास घ्यायला त्रास होतोय. ही सर्व मला हार्ट अटॅकची लक्षणं दिसत आहेत. अरे व्हिडिओ बंद करा, कोणतरी ॲम्ब्युलन्सला कॉल करायला होतं. थांबा, मी 108 कॉल करते. हॅलो, हॅलो, बाजारात एक माणूस चक्कर येऊन पडला आणि त्याची सगळी लक्षणे ही हार्ट अटॅक सारखी दिसतात. तुम्ही लवकरात लवकर इकडे या. आम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत तुम्ही प्राथमिक उपचार चालू करा. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो. तुमचे कपडे थोडे लूज करा आणि पाय सरळ करा. मी तोपर्यंत CPR ची पद्धत सुरू करतो. CPR ची पद्धत सांगते की 2 हात एकमेकांवर या पद्धतीने ठेवून छातीच्या मधोमध प्रति मिनिट 100 ते 120 दाब देणे आणि प्रत्येक 30 दाबानंतर श्वास चेक करत राहणे. असे केल्याने हृदय पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाढते. रमेश, धीर धर, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. अरे हे तर खूपच सोपं आहे. आपण सर्वांनीच शिकायला पाहिजे. दृश्य तिसरे, ॲम्ब्युलन्स येते. अरे कोण CPR देतंय? बरं झालं, तुम्ही योग्य वेळेत CPR दिल्यामुळे रुग्ण वाचण्याची शक्यता वाढलेली आहे. चला आपण आता यांना लवकरात लवकर दवाखान्यात घेऊ. लक्षात घ्या, हार्ट अटॅक मध्ये प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा असतो आणि थोडा जरी उशीर झाला तरी जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रसंगी सर्वप्रथम ॲम्ब्युलन्सला कॉल करा, म्हणजेच 108 ला कॉल करा. त्याचबरोबर CPR ही पद्धत जी आहे ती सुरू करा आणि रुग्णाला लवकरात लवकर कसे दवाखान्यात नेता येईल याची सोय करा. दृश्य चौथे, हॉस्पिटल. धन्यवाद. जर तुम्ही आज माझी मदत केली नसती तर मी आज कदाचित. रमेश, काळजी करू नको. या सर्व लोकांनी तुला दुसरं आयुष्य दिलेलं आहे. मित्रांनो, आपण हार्ट अटॅक किंवा हृदयविकारापासून नक्कीच वाचू शकतो. मात्र यासाठी तुम्हाला काही काळजी घेतल्या पाहिजे. जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा तुम्हाला खूप घाम येतोय छातीत किंवा डाव्या बाजूला जर तुम्हाला दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर धूम्रपान करणे टाळा. त्यानंतर दररोज नियमित व्यायाम केला पाहिजे. त्यामध्ये योगा, सूर्यनमस्कार, प्राणायाम या गोष्टी असल्या पाहिजे. किंवा जर तुम्हाला ह्या गोष्टी जमत नसतील तर 30 ते 45 मिनिटं नियमित वॉक करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर संतुलित आहार घेणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामध्ये फळे, पालेभाज्या या गोष्टींचा समावेश करा. ताणतणाव कमी करा आणि ह्या सर्व गोष्टींचं जर आपण पालन केलं तर आपण नक्कीच स्वतःचा जीव वाचवू शकतो. आणि या सर्व गोष्टींसोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण CPR शिकणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. आता तुम्ही संपूर्ण प्रसंगामध्ये बघितलं की CPR कसा दिला जातो किंवा CPR
ज्यालाच मराठीत हृदय व फुफ्फुस पुनरुज्जीवन क्रिया असे म्हणतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जर हृदयाचा ठोका थांबणे किंवा त्याचा श्वास थांबणे अशी जर कुठे घटना घडली तर अशा प्रसंगी सर्वप्रथम केली जाणारी प्राथमिक उपचार पद्धत म्हणजे CPR. आता यामुळे काय होतं तर मेंदू आणि इतर अवयवांना जो रक्तपुरवठा असतो तो सुरू राहतो आणि रुग्ण वाचण्याची शक्यताही वाढते. आता या सर्व गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपण नक्कीच स्वतःचा आणि आपल्या सोबतच दुसऱ्यांचाही जीव नक्कीच वाचू शकतो. चला तर मग आज जागतिक विश्व हृदय दिनानिमित्त आपण सर्व मिळून एक वचन घेऊया. हृदयाचं आयुष्य सांभाळूया आणि इतरांचं जीवन वाचवायला सुरुवात करूया. आम्ही आज संकल्प घेतो धूम्रपान तंबाखू मद्य यांना नकार देतो व्यायाम संतुलित आहार आनंदी जीवन